नमस्कार मित्रांनो, बघू शकता आज आपण हळदीच्या प्लॉटमध्ये आलेलो. आपण आज हळदीविषयी माहिती पाहणार आहोत, हळदीच्या भावाविषयी माहिती पाहणार आहोत. त्यानंतर आज 4-5 दिवसासाठी युद्ध थांबलेलं आहे, त्यानंतर त्याचे नवीन अपडेट काय आहे ते पण पाहणार आहोत. तर हळदी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. थोडे बहुत कोंब त्याचे ठेवायचे राहिले, बाकी सुस्थितीमध्ये आहे. याला आपण आता जाळून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून रान साफ राहील. या हिशोबाने आपण हे करणार आहोत. तर हळदीचे भाव नांदेड मार्केट कमिटीमध्ये 11.5, 12, 13, 14 पर्यंत गेलेले आहेत. तसेच हिंगोली बाजार समितीमध्ये पण सेम रेट आहेत. काही चांगली हळद 15 पर्यंत पण गेलेली आहे. वसमत बाजार समितीमध्ये पण सेम रेट आहेत. खराब हळद असेल, जुनी हळद खराब झाली असेल 10.5, 11, 12, 13, 14, 14.5, 15 पर्यंत हळद आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हळदीची स्थिती पाहायला मिळत आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बाजारभाव कसा राहील. तर युद्धजन्य परिस्थिती होती ती आता थांबलेली आहे आणि इथून पुढे अजून भाव वाढतील अशी अपेक्षा आहे. तर हळदीविषयी आपल्याला नवीन व्हिडिओ बनवत असतो. तर हळदीविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन माहिती मिळेल. आणि इतर ग्रुपवर पण शेअर करा, जेणेकरून आपल्याला इतर लोकांना, इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचता येईल. तर हळदीचे भाव, सोयाबीनचे भाव, तुरीचे भाव थोडे आता युद्धजन्य परिस्थिती निवारल्यामुळे वाढू शकतात. इस्लामी देशामध्ये हळदीची जास्त मागणी असते, इराण, इराक, इस्रायल या भागामध्ये. आणि आता ते जो बंदराचा रस्ता होता तो पण खुला होईल, त्याच्यामुळे पण अजून आपल्याला इकडे बाजारपेठ उपलब्ध होईल. 5 दिवसामध्ये जे राहिलेले व्यवहार आहेत ते पूर्ण सुरळीत होतील अशी अपेक्षा आहे. आणि हळदीलासुद्धा आपल्या भाव भेटतील. आता बाजारपेठेमध्ये गेलं की आपल्याला हळदीचे भाव का पडले, तुरीचे भाव का पडले, सोयाबीनचे भाव का पडले, इतर पिकांचे भाव का पडले, हे जर चौकशी करायला गेलं तर सेमच सांगतात की ते युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे भाव पडले. कुठली वस्तू घ्यायचं म्हणलं की आपल्याला रेट जास्त लागायलेत, पण विकायचं म्हणलं की कमी चालले. हे कुठेतरी तफावत आहे, आपल्या लक्षात येते. तर या गोष्टीकडे आपण लक्ष न देता योग्य किंमत आली की आपण नक्कीच विकायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली प्रगती निश्चितच होऊ शकते. तर येणाऱ्या सीझनमध्ये आपण किती एकर हळद लावणार आहात आणि कोणती हळद लावणार आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि तुम्हाला हळदीविषयीचे अधिक व्हिडिओ पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, ते तुम्ही वेळेनुसार पाहू शकता. आणि व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा. धन्यवाद.